उत्कृष्ट दर्जाचं षटक हाताळलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये. इथं बघणं आवश्यक असेल पुढील कुठल्या गोलंदाजावर जबाबदारी दिल्या जाते, कारण आपण जर बघाल तर प्रेशर आता लोटला जातोय. जो सामना इथे 90% फलंदाजी करणारा संघ निश्चितच छावा आयकॉन या संघाच्या बाजूने जाताना दिसत होता, तो सामना आता 50-50 मध्ये जाऊन पोहोचलाय. गोलंदाजी करणाऱ्या संघाने कमबॅक केलाय. एक षटक संपलंय, आणखीन एकही धाव आली नाहीये. दबाव वाढतंय, काळजाचे टोके टक 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 वाढल्या जात आहे. दबाव येत आहे, मोठा फटका खेळला, आखूड टप्प्याचा चेंडू, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. डिफेन्सिव्ह विचार, एक डायव्हिंग एफर्ट जर असता तर निश्चितच महत्वपूर्ण सामन्यात आपण आज झेल टिपताना बघितला असता. एक कॅच ऑफ द टुर्नामेंट आपल्याला बघता आला असता जर तो झेल टिपला आला असता. आणि क्रुशियल मोमेंटवर आपल्याला स्वतःचा एरी चोटीचा जोर लावणं आवश्यक आहे. अकाउंट ओपन झालंय फलंदाजाचं, संघाचं, सर्वांचं अकाउंट इथं ओपन झालंय. प्रशांत तुतेकर 5 चेंडू खेळून 0 धावांवर खेळी करतायत, तर दुसऱ्या बाजूला डॉक्टर शिवा 1 चेंडू मध्ये 1 धावांची खेळी करत असताना आपण बघाल नॉन स्ट्रायकिंग एंडला इथे उतेकर सरांनी 1 चेंडूला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अलॉंग दी कार्पेट चेंडू जातोय, तिथे देखील मोठा फटका येणार नाही, एकच धाव येईल. ठेंबे ठेंबे तळे सासं धावफलक खालतं, स्थिरावलेली धाव संख्या जाऊन पोहोचली 2 धावा, बिनग 1 गडी बाद. रिव्हर्स विचिट करायचा प्रयत्न होता, तिथे प्रयत्नांना अपयश मिळतंय. लेग बाईटच्या स्वरूपात धावा येतील. लेग बाईटच्या स्वरूपात आणखीन एक धाव येईल. महत्वपूर्ण गोष्ट अशी असेल की धावफलक हलतंय, हलतं धावफलक, दबाव कमी. स्ट्राईक रोटेट, बॅट्समन स्ट्राईक रोटेट करतो, बॉलरला दुसरा ऑप्शन मिळतो. निश्चितच स्ट्राईक रोटेशनने बॅट्समनला फायदा होत असतो, दबाव कमी होत असतो. स्ट्राईकिंग एंडवर आपण बघा डॉक्टर शिवा मोठा फटका खेळलाय, तिथे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे मिड विकेट क्षेत्रात. फंबल काहीच तिथे कुठल्या प्रकारे नुकसान नसेल. 1 धाव येईल, 1 धावेच्या सहाय्याने पुन्हा एकदा धावफलक स्थिरावलेला जाऊन पोहोचेल. 4, 1 खेळाडू बाद. धावगती इथे चांगली चालली आहे मित्रांनो. इथे लक्ष कमी आहे म्हणून फलंदाजी करणारा संघ मॅच मध्ये पुनरागमन करतोय, पण तिथे जर एक फायटिंग टोटल 60 धावांचं लक्ष जर असतं तर निश्चितच खूप बॅकफुटवर गेला असता. आपण बघताय फलंदाजी करणारा छावा आयकॉन संघ. इथे आणखीन 1 धाव येईल. आपल्याला संधी दिल्या जाईल उद्या कॉलबॅकचे फेरीचे सामने देखील होतील. कॉलबॅक फेरीमध्ये आपल्याला संधी असेल कमबॅक करायची, बक्षिसासाठी पुन्हा लढण्याची. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही असं सूचना इथे दिल्या जाते कमिटीकडनं. तुम्ही विजला जरी तरी तुम्हाला पुनरागमन करण्याची, पुन्हा पेटण्याची संधी कमिटीकडनं दिल्या जाते. नो आलाय, इथे चांगलं कामगिरी करत वाईड आलाय, पंचांचा इशारा येतोय वाईड. नो, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू असेल. फ्री हिटच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा दोन्ही फलंदाजांचा प्रयत्न असेल. मोठा फटका आलाय, लोवर फुलटॉस चेंडू, चेंडू जातोय सीमारेषे लगत. क्षेत्ररक्षक आहे अवेलेबल, महत्वपूर्ण धावा वाचवल्या जात आहे. प्रेझेन्स ऑफ माइंड मैदानात असणं आवश्यक आहे मित्रांनो. इथे प्रेझेन्स ऑफ माइंड जर असतं तर 1 धाव कमी आली असती, धावबाद करण्याची संधी निर्माण झाली असती. षटक देखील संपलंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावर जोडला जात आहे. 1 खेळाडू बाद. समीकरण म्हणाल आता 24 चेंडू 28 धावा. जो एका वेळेला वन साइड वाटणारा सामना इथे आता 50-50 वर जाऊन पोहोचलाय, कारण इथे लढत दिलीये, लढायची जिद्द ठेवली आहे. जो मनाने हारतो तो सामना हारतो, जो मनाने हारत नाही तो सामन्यात प्रयत्न करतो. इथे प्रयत्नांना यश देखील मिळतं. इथं प्रयत्न केल्या जात आहे सातत्याने सामन्यामध्ये पुनरागमन करण्याचे, आणि त्या प्रयत्नांना यश देखील मिळालंय. मागील षटक जे डॉक्टर सुबोध यांनी हाताळलं होतं, मेडन षटक आलं होतं या मालिकेतलं पहिलं मेडन षटक. एक रेकॉर्ड आलाय या मालिकेतला, रेकॉर्ड असेल तो मेडन षटक. कौतुक असेल त्या गोलंदाजाचं. गेम चेंज केलाय त्या षटकाने, गेम चेंजर ठरतील ते या सामन्यातले. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. चौकार आला वाटतं, बघावं लागेल. चौकार.
चेंडूने केली हद्दपार. चेंडू जातोय सीमा रेषा पार. आलाय हा कणकणीत चौकार. 4-4-4. दणदणीत खणखणीत खणखणीत चौकार आलाय. चौकाराच्या सहाय्याने पुन्हा एकदा दबाव जाते गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूला. एसबीसी संघावर दबाव लोटला जाईल. इथे चांगला कमबॅक केला जातोय. चंदू सर 2 मिनिटं इकडे कॉमेंट्री बॉक्स कडे संपर्क साधायचा आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. काय फटका खेळलाय. षटकार देऊन जाणारा फटका खेळलाय. चेंडूला मैदानाच्या बाहेर उचलून फेकलंय. 6 धावा चेंडूने दिलाय आणि धाव फलक जाऊन पोहोचले 21. आणखीन 19 चेंडूंमध्ये 16 धावांची आवश्यकता असेल. असेल नसेल काही घडेल. इथे मैदानाच्या आतमध्ये जो चांगला खेळेल तोच हा सामना जिंकेल. दखल घ्यायची आहे चेंडूची. हलक्या हाताने खेळून काढलाय. निश्चितच मागील चेंडूवर षटकार आल्यानंतर या चेंडूला सन्मान दिलाय.
17 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता असेल. काय चेंडू हाताळलाय, वेग 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 वेगाचा बादशाह मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय सुभाष पवार. पवारची पॉवर, पवारच्या खांद्याची पॉवर मैदानाच्या आतमध्ये आपण बघताय. काय वेगाने चेंडू हाताळला गेला होता. चला चला चला, सामना सुरू करा, सामना सुरू करा. होत असतं छोट चेंडूला इथे एक इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न होता. देवा सर, तुम्ही खूप खुश केले आज. एक उत्कृष्ट गोलंदाजी केली तुम्ही. ऑल इंडिया आयकॉन भूमिकामध्ये तुम्ही निश्चितच आम्हाला बघायला मिळाल पुढील काळात. सर निश्चितच तुम्ही खूपच सुंदर दिसता, असे सर्व प्रेक्षकांचं म्हणणं. आणि स्विच हिट केलाय, काय दर्जेदार फटका, पण झेल टिपलाय. या फटक्याला रिटर्न्स नाही मिळाले मित्रांनो. या दिवसातला सर्वोत्कृष्ट फटका असता हा, पण तिथे अपयशी ठरलाय फलंदाज, झेल टिपलाय. सनशाईन स्ट्रायकर्स आपण पॅव्हिलियन मध्ये दाखल व्हायचंय आणि एका रांगेत आपण मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करण्यासाठी ताबा घ्यायचा आहे क्षेत्ररक्षणाचा मैदानाचा. तोपर्यंत आपण हा सामना संपायच्या अगोदर पॅव्हिलियन मध्ये दाखल व्हायचं. सनशाईन स्ट्रायकर संघ, कमिटीचा आदेश आलाय. कमिटीच्या आदेशाचा प्रमाणे इथे सांगितलं जात आहे, दखल घ्या. यूट्यूब वाहिनीद्वारे आपण संपूर्ण विश्वात दिसल्या जात आहे. आपल्या नियमावलीसाठी ही स्पर्धा ओळखल्या जाते. CDS आयोजित भव्य डॉक्टर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, आणि संपूर्ण डॉक्टर्स, वैद्य, रिपेअरर इथे मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे. निश्चितच रुग्णांचे जे रिपेअरिंग करतात ते सर्व आमचे डॉक्टर्स इथे खेळताना दाखल झाले दिसत आहेत. संपूर्ण नाशिक मधले तब्बल 160 डॉक्टर्स आज आपल्या मैदानावर लाभले. तर किती इमर्जन्सी पेशंट असला तरी इथे त्याचा इलाज केला जाईल, इथे देखील केला जाईल.
आणि त्यात जर बघाल तर आपण लालबागचा राजा प्रसन्न AC गोल्ड नावाची आपण वाहन बघताय, ते देखील ॲम्ब्युलन्स म्हणून वापरता येईल. स्क्रीनचं वाहन असेल ते. हायड्रोलिक क्रेन आपण त्यात बघताय. मोठा फटका खेळलाय. 11 बॉल 11 असं समीकरण बनतंय. जो सामना एके वेळेला वन साइड वाटत होता तो अटीतटीचा जाऊन पोहोचलाय. आणि पुढील सामना हाय व्होल्टेज सामना आपल्याला बघायला मिळेल. फटका फसलाय, झेल टिपण्याची संधी. डॉक्टर सागर पुरेपूर प्रयत्न करत असताना तिथे थोडेसे प्रयत्न पडताय कमी. मिळाली ही फक्त एका धावेची हमी. 2 धावांचा प्रयत्न होता, त्या प्रयत्नांना इथे नकार दिलाय, अपयशी ठरवलंय प्रयत्नांना. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर आपण बघाल तर आघाडीला आल्यापासून बॅट्समन, सलामीवीर फलंदाज, सबसे कातिल मैदानाच्या आतमध्ये खेळतायत 2 पाटील. माफ करा, पाटील बाद झालेत. प्रशांत पाटील सबसे कातिल आणि त्यांचे साथ द्यायला आहेर सर मैदानाच्या आतमध्ये खेळताय. मोठा फटका खेळलाय, खोदून काढलाय, मनगटाचा दाखवलाय जोर. मोठा फटका, एक उत्तम झेल टिपलाय, एक अवघड झेल टिपलाय. अवघड झेल टिपल्यानंतर सेलिब्रेशन बघताय. देर से आहे मगर दुरुस्त नाही आहे. खूप वेळ झालाय, विकेट आलाय, लवकर विकेट येणं आवश्यक होतं, पण इथे कमबॅक झालाय. इथून देखील कमबॅक करणं जर असेल तर गोलंदाजी करणाऱ्या संघाचं कौतुक असेल. रॉकी इज हियर. देखने योग्य देवेंद्र कौटालकर क्या लंबे हिट्स लगा पाएंगे इस मुकाबले में. कैमरामैन जल्दी फोकस करो. मात्र 4 रनों की जरूरत, 8 गेंदों का खेल बाकी. क्या एक हिट लगाकर इस मुकाबले को खत्म करेंगे डॉक्टर देवेंद्र कौटालकर. अपने स्टांस को बहुत बढ़िया तरीके से यहां पे अपने स्टांस को मार्क करते हुए ऑन स्ट्राइक. सफल किया, क्रॉस गए, विकेटों के पीछे मारने की कोशिश. वहां पे कोई खिलाड़ी मौजूद नहीं. गेंद गई सीमा रेखा पार. 4 और इस स्ट्रोक के साथ इस मुकाबले को जीत लिया है. उतेकर, डॉक्टर प्रशांत उतेकर, मैन ऑफ द मैच. छावा आइकॉन्स. वाजव डीजे वाजव.